झाला पाहिजे. संविधानिक आणि कायद्याच्या चौकटीत बसून आंदोलन करताना तुम्ही लाठीचार्जचे आदेश देता. या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? या देशामध्ये संविधानाला किंमत आहे की नाही? माननीय मुख्यमंत्री साहेब, माझी एकच विनंती आहे. माझी पहिली मागणी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो मीडियाच्या माध्यमातून, जालना जिल्ह्याचे जे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी माझ्या मराठा बांधवावर, माता भगिनी हात उचलला आहे, त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कडक शासन करा. आणि गृहमंत्री साहेब, तुम्ही या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्या. आमची पहिली मागणी. दुसरी मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हा 30 वर्षापासून रखडलेला मुद्दा आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा 30 ओबीसी मध्ये समावेश तुम्ही करणार नाही, तोपर्यंत हे सगळे मोर्चे बंद होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करता, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मराठा समाज शांत झाला म्हणून समजून घ्या. दुसरी एक महत्वाची मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे, तुम्ही कोणत्या प्रकारे सरकार आणल्याबद्दल त्याची काही घेणं नाही, पण ज्या दिवशी तुम्ही खुर्चीवर बसलात ना, त्या दिवशी आमचा छाती अभिमानाने फुलून आली. एक